आणि 20 गुंठे जागा दान दिल्यानंतर गुरुवे स्वामीजींनी त्यावेळेस 1970ला इथं खुट्या करून राहत होते. त्यावेळेस हा परिसर पूर्णतः अंधारमय होता. दिवसाही गडद अंधार असा, सर्व दिवसाही ते काही माणसाचा थाराप नव्हता, फक्त पक्ष्यांचा किलकिलाट असा वातावरण असणारं हे होतं. पूर्ण हे जे वड आहे, ह्या वडाचं नाव अंधारोड ह्याच कारणास्तव पडलं होतं की दिवसाही इथं अंधार होता. असा हे पूर्ण परिसर हा अंधारमय असणारा ह्या वडाने छाईन गेलेला. आणि त्याच्या या खोडामध्ये जे भगवान मोरत्राय आहेत, पाठीमागे अंजनीचे पुत्र असणारे पवनपुत्र महारुद्र देवता, ते ह्या वडाच्या खोडामध्ये गुपित होते. त्यांना कोणालाही कल्पना नव्हती त्या काळामध्ये. त्या कुट्यामध्ये राहायचे. आणि ज्यावेळेस अनुष्ठान केल्यानंतर मारुतरायांनी ज्यावेळेस साक्षात्कार दिला, त्यावेळेस मारुतरायांची प्रतिमा ही या खोडातून त्यांच्याच कृपाशीर्वादाने, मारुतरायांच्याच कृपाशीर्वादाने गुरुवर्य स्वामीजींनी कार्य करून आणि हे जे मंदिर बनवलेलं आहे ते तेवढंच बनल्या गेलं. त्याच्यानंतर खूप प्रयत्न केले गेले गुरुवर्य स्वामीजींच्या नंतर की बाबा आपण इथं भव्य मंदिर बनवावं राहावं मारुतरायांना, परंतु मारुतरायांनी ते कार्य पूर्ण होऊ दिलं नाही. आपली जी परंपरा आहे, नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे, आपण भूतप्रेत बाधा हे निश्चित मानणारे आहोत. आणि जर असं नाही तर मग त्याच्या पद्धतीने समजा भूतप्रेत बाधा जर मानत नाही तर निगेटिव्ह काय, म्हणजे निगेटिव्ह म्हणजे काय, तर एक निगेटिव्ह झाल्यानंतर खिन्नता येणे, आपल्याला शरीराला जी काय बाधा होणे, या गोष्टीतला ह्यालाच मानावं लागेल ना. तर मग अशा अवस्थेमध्ये असणारी एक 2024ला एक लेडीज आणि तिचे 2 पुत्र, आत्ताच उदाहरण आहे. बिचारे सर्व आपल्या परिसरामध्ये अनेक जणांकडे जाऊन त्यांनी खूप प्रयत्न केले की आम्हाला त्रास होतोय, आम्हाला म्हणजे घरामध्ये झोपू देत नाही, खायचं असेल तर खाऊ देत नाही. नमस्कार मित्रांनो, स्टोरीवाला मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आलो आज श्री 108 स्वामी प्रभू चैतन्यजी महाराज यांच्याकडे. त्यांच्या जीवनातले आध्यात्मिक अनुभव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यांचा एक छोटासा परिचय घेऊ आणि नंतर त्यांच्या जीवनातले आलेले आध्यात्मिक अनुभव आपण ऐकून घेऊ. नमस्कार, तुमचा एक छोटासा परिचय द्या. मी श्री प्रभू चैतन्य महाराज, श्री 1008 महामंडलेश्वर, गुरुवर्य स्वामी मनीषानंदपुरजी महाराजांचे परमशिष्य, गुरुवर्य स्वामीजींच्या सानिध्यामध्ये येऊन मी 1996ला आश्रमामध्ये आलेलो आहे. गुरुवर्य स्वामीजींच्या सानिध्यामध्ये राहून आज निदान 30 वर्ष पूर्ण होत आहेत. गुरुवर्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आज गुरुवर्य स्वामीजींचे गुरुजी म्हणजे गुरुवर्य मोठे स्वामीजी, त्यांच्या या समाधीस्थळावर मला माझ्यासारख्या पामरावर राहण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांच्या सेवेमध्ये राहून त्यांची सेवा करून मी स्वतःला कृतज्ञता व्यक्त करतो की खरंच माझं काहीतरी परमभाग्य आहे की जेणेकरून गुरुवर्य स्वामीजींच्या सानिध्यामध्ये मला राहण्याचे योग आहेत. आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी अथक परिश्रम करून ऋषिकेश, काशी इथे आध्यात्मिक शिक्षण घेऊन सर्व वारकरी संप्रदायाला जोडून जे आपला मूलभूत पाया जो आहे वारकरी संप्रदायात, त्याला संन्यासाची आणि वारकरी संप्रदायाची एकत्रितता करून सर्वांना मिळून मिसळून जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते अविस्मरणीय असं कार्य आपल्या मानवत नगरीसाठी गुरुवर्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने झालेलं आहे. गुरुवर्य स्वामीजी 1970ला या मानवत नगरीमध्ये अगोदर आले. म्हणजे त्यावेळेस आपल्या गुरुवर्य संभादादा या मानवत नगरीमध्ये आध्यात्मिक कार्यासाठी वारकरी संप्रदायाचं कार्य करणारे होते. गुरुवर्य स्वामीजी ज्यावेळेस संभादादांचं ज्यावेळेस वैकुंठारोहण झालं त्यावेळेस गुरुवर्य स्वामीजी 1970ला ऋषिकेशहून आपल्या इथे विठ्ठल मंदिर गावामध्ये आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये आले आणि तिथं संभादादा राहत होते. संभादादांच्या सानिध्यामध्ये गुरुवर्य स्वामीजींनी पाठांची विचारसागर, अमृतानुभव वगैरे जे पाठ सानिध्यामध्ये केले त्यांच्या सानिध्यामध्ये राहायचे. आणि मग राहिल्यानंतर गुरुवर्य स्वामीजींना इथे आपल्या लाड परिवारातील जे कृष्णाबाई दहे आहेत त्यांनी आपल्या गुरुवर्य स्वामीजींना या मारुतरायांच्या सानिध्यामध्ये असणारी ही जमीन आहे त्या जमिनीमधील 20 गुंठे जागा त्यांनी आश्रमासाठी दान दिली होती.
आणि 20 गुंठे जागा दान दिल्यानंतर गुरुवरे स्वामीजींनी त्यावेळेस 1970ला इथं खुट्या करून राहत होते. त्यावेळेस हा परिसर पूर्णतः अंधारमय होता. दिवसाही गडद अंधार असा, सर्व दिवसाही इथे काही माणसाचा थाराप नव्हता, फक्त पक्ष्यांचा किलकिलाट असा वातावरण असणारं हे होतं. पूर्ण हे जे वड आहे, ह्या वडाचं नाव अंधारोड ह्याच कारणास्तव पडलं होतं की दिवसाही इथं अंधार होता. असा हे पूर्ण परिसर हा अंधारमय असणारा ह्या वडाने छाईन गेलेला. आणि त्याच्या या खोडामध्ये जे भगवान मोरतराय आहेत, पाठीमागे अंजनीचे पुत्र असणारे पवनपुत्र महारुद्र देवता, ते ह्या वडाच्या खोडामध्ये गुपित होते. त्यांना कोणालाही कल्पना नव्हती त्या काळामध्ये. परंतु गुरुवरे स्वामीजींनी ज्यावेळेस इथं आल्यानंतर काही कालांतरांनी गुरुवरे स्वामीजींना काही म्हणजे भगवंताची कृपा म्हणा की जेणेकरून गुरुवरे स्वामीजींना एक आत्मसाक्षात्कार झाल्यासारखा भगवंताची काहीतरी प्रेरणा भेटली. आणि प्रेरणा भेटल्यानंतर गुरुवरे स्वामीजींना असं जाणवलं की इथं मारुतरायाचं जे आहे वास्तव्य, तर गुरुवरे स्वामीजींनी 45 दिवस इथं अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठान केल्यानंतर ज्यावेळेस हे खोड हे परिसरामध्ये त्यावेळेस काहीही नव्हतं, नुसतं मातीचे असे इथं परिसरामध्ये सर्व जंगलमय वातावरण होतं ना. तर मग गुरुवरे स्वामीजी त्या कुटियामध्ये राहायचे. आणि ज्यावेळेस अनुष्ठान केल्यानंतर मारुतरायांनी ज्यावेळेस साक्षात्कार दिला, त्यावेळेस मारुतरायांची प्रतिमा ही या खोडातून त्यांच्याच कृपाशीर्वादाने, मारुतरायांच्याच कृपाशीर्वादाने गुरुवरे स्वामीजींनी कार्य करून आणि हे जे मंदिर बनवलेलं आहे ते तेवढंच बनलं गेलं. त्याच्यानंतर खूप प्रयत्न केले गेले गुरुवरे स्वामीजींच्या नंतर की बाबा आपण इथं भव्य मंदिर बनवावं राहावं मारुतरायांना. परंतु मारुतरायांनी ते कार्य पूर्ण होऊ दिलं नाही. त्यांच्या अनुष्ठानाचे फल मनुष्याने त्यावेळेस हे मंदिर बांधकामाच्या वेळेस पण खूप व्यत्यय आला, अडचणी आल्या. परंतु मारुतरायांना विनंती करून गुरुवरे स्वामीजींनी त्यांची आज्ञा घेतली की बाबा तुम्हाला छत्रछाया असावी म्हणून मी हे कार्य करत आहे असं ज्यावेळेस म्हटले, त्यावेळेस हे एवढं मंदिर झालं. आणि मग गुरुवरे स्वामीजी इथं राहायचे. 1972चा ते 72-73चा काळ असेल. गुरुवरे स्वामीजी आहेत, जे माझे गुरुदेव आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1972-73ला इतका दुष्काळ पडला म्हणतात. त्यावेळेस सर्व अन्नाचं त्राही करत होते. गुरुवरे स्वामी इथं राहत होते. परंतु गुरुवरे स्वामीजींच्या मनामध्ये प्रश्न पडला, ही सर्व प्रजा अन्नाविना त्रस्त होत आहे, मग आपण काय केलं पाहिजे. तर मग भगवान दत्तात्रय महाराजांचं आपल्या इथून काही अंतरावरच आपलं एक दत्त मंदिर, नवे दत्त मंदिर एक संस्थान आहे. ते गुरुवरे स्वामीजींच्या सानिध्यामध्ये आहे. त्यांच्या तिथं गुरुवरे स्वामीजींनी दत्तात्रय प्रभूंच्या समोर अनुष्ठानाला सुरुवात केली. गुरुवरे स्वामीजींनी 21 दिवस अन्न पाण्याविना तिथं अनुष्ठान सुरू केलं. कारण हे प्रजेचे हाल त्यांना सहन होत नव्हते. येतो कळवळा म्हणून या जे जनहिताचे, जे लोकांचे जे अहित व्हायलेले लोक त्रस्त होत आहेत, हे पाहून गुरुवरे स्वामीजींच्या हृदयाला म्हणजे इतकं दुःख झालं की त्यांनी ते अनुष्ठान सुरू केल्यानंतर मग गावातील काही थोर व्यक्ती जे आहेत, कत्रुवार दादा वगैरे असे मोठमोठाले जे श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांनी येऊन गुरुवरे स्वामीजींच्या सानिध्यात येऊन त्यांना नमस्कार केला. आणि तुम्ही म्हणताल तसं करू आपण, तुम्ही अनुष्ठान सोडा असे त्यांनी विनंती केली. आणि विनंती केल्यानंतर मग गुरुवरे स्वामीजी तरी म्हटले नाही, जोपर्यंत ही प्रजाला काही अन्नपाणी भेटत नाही तोपर्यंत मी ही माझं अनुष्ठान सोडणार नाही. असं ज्यावेळेस गुरुवरे स्वामीजींनी म्हटल्यानंतर त्यांनी त्यावेळेस दररोज एक पोतभर चणे घेऊन यायचे आणि गुरुवरे स्वामीजींच्या समोर ठेवायचे. मग गुरुवरे स्वामीजींनी ते संध्याकाळी पातेल्यामध्ये भिजवायचे. सर्वांना एक मूठ चणे असे सर्वांसाठी वाटप करायचे. असा दररोजचा नित्यक्रम गुरुवरे स्वामीजींचा असायचा. परंतु भगवंताला ज्यावेळेस अंतःकरणातून एखादी हाक मारल्यानंतर भगवंत म्हणजे जसा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी अशी गत जी झालेली होती, ते भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंतानीच म्हणा मारुतरायांच्या कृपाशीर्वादाने तो जो कालावधी होता तो संपुष्टात गेला. आणि मग गुरुवरे स्वामीजींनी तिथून पुढे या आपल्या भारतीय सांस्कृतिक स्वाध्याय केंद्रामध्ये राहून इथे आध्यात्मिक कार्य सुरू केलं. 2019पर्यंत जरी मी इथं असलो, ह्याच वातावरणामध्ये जरी असलो
तरी परंतु मी प्रभू चैतन्य महाराज आहे किंवा मी प्रताप आहे हे इथल्या ह्या परिसरातील लोकांना पण माहिती नव्हतं, ओळखतच नव्हतं कोणी. कारण फक्त एक मी विद्यार्थी म्हणून राहायचो. परंतु मारुतीरायांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरुदेवांच्या गुरुवरी स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने ज्यावेळेस संन्यास दीक्षा घेतली आणि माझ्या जीवनामध्ये माझे आध्यात्मिक गुरुवर्य मला लाभलेले जे आहेत ते विशेषच भेटले. माझे दीक्षागुरू जे आहेत गुरुवरी स्वामीजी आहेत आणि मला जी साधनात्मक जे काही माझ्याकडून काही कार्य जे माझ्यासाठी मला योग्य असे ठरणार, जे लोकांचं दुःख निवारण करण्यासारखे काही सामर्थ्यवान असे काही जे अनुभव माझ्या जीवनामध्ये घडवून दिले, असे मला जे आध्यात्मिक गुरु भेटले त्यांचे पण खूप माझ्या मोलाचा हिस्सा आहे. ते 1921पर्यंत माझ्या जीवनामध्ये माझे हरिओम अप्पा म्हणून एक गुरुवरी मला भेटले. गंज ब्राह्मण समाजाचे होते, परंतु त्यांनी कधी स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतलं नाही. ते त्यांचं एक वाक्य ब्रीद होतं, जे कर्मकांड असं स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारण करल तो खरा ब्राह्मण, असं त्यांचं ब्रीद होतं. मग आप्पांनी सांगायचं, तुम्ही इथं राहता, तुम्हाला राहता नुसते रिकामे राहून काय फायदा आहे तुमचा, साधना तर करता हे निश्चित आहे, परंतु तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काहीतरी मार्ग पाहिजे. आणि तो मार्ग त्यांनी मला त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या कृपाशीर्वादातून मला प्राप्त करून दिला. आणि मग असा अनुभव आला की त्यांच्यामुळे आज या परिसरातील जे दुःखित लोक आहेत, ज्यांना काही त्रास दुःख होतं काही असे, ते भगवान मारुतीरायांच्या सानिध्यामध्ये येऊन आणि त्यांच्या गुरुवर्य हरिओम अप्पांच्या कृपाशीर्वादाने तिथं आपल्या आश्रमामध्ये गुरुवरी स्वामीजींपाशी येतात. आणि आल्यानंतर दुःख असं आहे भाऊ, मग एकच जे इथं आहेत, माझं एक ब्रीद वागे, मी बसल्यानंतर मी म्हणत असतो, जे काय करताय का ते माझे शेपूटवाले करताय. माझा एक शब्द आहे असा, मी बजरंगबली मारुतीराय असं कधी म्हणतच नाही सरासरी, समजा असं ते आहेत, परंतु ते सरळ बोलण्याचा एक ओघ मनुष्याने त्या दुःखितांना म्हणत असतो की बाबा, जो माझ्यासाठी माझ्या कृपा आशीर्वादाने माझ्या पाठीवर ज्याचा आशीर्वाद आहे, असा हा माझा शेपूटवाला, तीच सर्व तुमचं दुःख निवारण करणार आहे. मग असं म्हटल्यानंतर ते बिचारे येतात तिथं मारुतीरायांच्या सानिध्यामध्ये येऊन श्रीफळ घेऊन. तिथे आल्यानंतर जे गुरुवर्य हरिओम अप्पांनी मला काही मंत्र साधनेसाठी दिले होते, त्या मंत्राच्या साधनेने एवढा प्रभाव तयार झाला की ह्यांच्या कृपा आशीर्वादाने मी जर मनामध्ये घेतलाच की बाबा ह्याचं दुःख निवारण हो, ह्याला निमित्त फक्त मी आहे, पण कृपा आशीर्वाद कोणाचा, मारुतीरायांचा आहे आणि गुरुवर्य स्वामीजींचा आहे. आणि त्यांचा ज्यांनी मला मंत्र साधनेसाठी दिला त्यांचा, ह्यांच्या ओघामुळे बरेचसे लोक इथे येतात आणि मारुतीरायांच्या सानिध्यामध्ये येऊन आपली मनोरथ पूर्ण करण्यासाठी इथं प्रदक्षिणा करून ते श्रीफळ आणलेलं मारुतीरायांच्या चरणावर रुजू करून त्यांना विनंती करतात, भगवंता आम्हाला या दुःखातून निवारण करा. परंतु खरंच आता मध्यस्थी खरंच ना, ज्यावेळेस माणूस म्हणतो ना की बाबा एखाद्या जर अधिकाऱ्याला भेटायचं झालं तर त्याच्या पियेला मध्यस्थी केल्या सर त्याच्याशिवाय भेट होणार नाही, तसं भक्त आणि देवाची जर समजा एखाद्या दुःखित माणसाची आणि भगवंताची जर भेट घालून द्यायची असेल तर मध्यस्थी दुहा करणारा एक जण माणूस असतो, तसा निमित्त असतो. मला एक निवृत्त केल्यासारखं समजा, एक त्यांच्या सानिध्यामध्ये आता मी इथं राहून बरेचसे लोक येतात आणि या भगवान मारुतीरायांची कृपाशीर्वाद इतके आहेत की अविस्मरणीय आहेत. इथं जो भक्त दीन दुःखी आजपर्यंत आलेला आहे ते खाली हात कधीच गेलेला नाही. का तर आज आम्हालाही माहीत नाही आणि आमच्या गुरुवर्य स्वामीजींना माहीत नाही, आणि गुरुवर्य स्वामीजींचे जे सद्गुरुदेव देवता आहेत त्यांना पण माहीत नाही की गुरुवर्य म्हणजे भगवान मारुतीराय कधीपासून आपल्यापाशी इथे विराजमान आहेत. असं खूप पिढ्यानं पिढ्या गेलेले हे आराध्य दैवत असणारे मारुतीराय जे आज विराजमान आहेत आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने भरपूर इथं सर्व व्यवस्थात्मक असं वातावरण, प्रसन्नतेचं वातावरण, ऑक्सिजन भरून असणारं वातावरण, प्रसन्नतेचं, अशा वातावरणामध्ये सर्वजण भक्त येतात, त्यांच्या सानिध्यामध्ये राहतात. आता एक सरळ आमची ही आजीबाई आहे ना, येताना एक वेळेस इतकी अवस्था होती महाराज की बस पाहायचंच काम नव्हतं. ती जर आज मारुतीरायांच्या सानिध्यात आली नसती तर ती मिली आज कुठे काय झाली असती माहीत नसलं असतं. पण आज 15 वर्ष झाली ती येऊन मारुतीरायांच्या सानिध्यामध्ये दररोज झाडून काढते, सेवा करते, तर आज ती ठणठणीत आहे.
आपल्या गावामध्ये सर्व एक ना एक माणूस तिला ओळखतात की मारुती अंधारून मारुती सानिध्यात राहून सेवा करणारी आहे म्हणून. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने ती आजही जिवंत ठणठणीत आहे. आता उदाहरण झालं हे दुसरे बाबा, ह्यांना काहीच कळत नव्हतं. आले एके दिवशी सहज इथं आले आणि मला काही समजत नाही म्हणे, माझ्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं, मला सुधरणं म्हणे काय झालं तर. शेलूला गेले, शेलून कशी फिरले पुन्हा मिळ नाही, वापस आले. ह्या इथल्या लिंबाखाली येऊन पडले आणि पडल्यानंतर मनात विचार करतायत, झोप लागली आणि मग उजडल्यासारखं झाल्यानंतर सकाळी ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस मग या आपल्या टाकीला त्यांनी स्नान केलं आणि मारुतीरायांचं दर्शन घेतलं. ते स्वतः त्यांनी अनुभवच मला सांगितला. मी म्हटलं ही मारुतीरायांची कृपा आहे. तुम्ही इथं आल्यानंतर तुमचं दुःख निवारण करणार कोण? ती मारुतीराय करणार. त्याच्यामुळे तुम्ही फक्त भक्तिभावाने त्यांची सेवा करा, एवढा तुमचा निश्चय राहू द्या. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर माते संगोस्तु कर्मणी. तुम्ही फक्त कर्म करण्याचे अधिकारी आहात. तुम्हाला कर्माचं फळ द्यायचं का नाही द्यायचं ते भगवंताच्या हातामध्ये. परंतु जे कर्म करतायत का ते कर्म एकनिष्ठतेनं, श्रद्धेने आणि त्याच्या मागे आपण काहीतरी हेतू प्राप्त व्हावा असा न धरता जर तुम्ही कार्य केलं तर भगवंत तुमच्या दुःखाचं निवारण निश्चितच करतात. ही स्थिती इथली आता सध्या आहे आणि जाज्वल आहे. सध्या बरेचसे दिनदुखीत येतात. साक्षात मारुतीराय इथं विराजमान आहे जसं की तुम्ही सांगितलं. तर इथे ना प्रत्येक भक्ताचे काही ना काहीतरी अनुभव असतील जे तुमच्यासोबत ते तुम्हाला सांगत असतील. तर असे काही अनुभव तुम्ही सांगू शकता, ते अनुभव अजून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू. हां, तर असा हा अनुभव असणारा आता एक 2024मध्ये मारुतीरायांच्या म्हणजे आता आपण म्हणतो काही हे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो भूत बाधा प्रेत वगैरे ह्या गोष्टीला मान्यता नाही ना देणारा आहे, की तो अंधश्रद्धा आहे असं म्हणणारे भरपूर जण आज या समाजामध्ये फोफावत आहेत. परंतु खरं सांगायचं म्हटल्यानंतर आपली जी परंपरा आहे, नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे, आपण भूतप्रेत बाधा हे निश्चित मानणारे आहोत. आणि जर असं नाही तर मग त्याच्या पद्धतीने समजा भूतप्रेत बाधा जर मानत नाही तर निगेटिव्ह काय निगेटिव्ह म्हणजे काय, तर एक निगेटिव्ह झाल्यानंतर खिन्नता येणे, आपल्याला शरीराला जी काय बाधा होणे या गोष्टीतला ह्यालाच मानावं लागेल ना. तर मग अशा अवस्थेमध्ये असणारी एक 2024ला एक लेडीज आणि तिचे 2 पुत्र, आत्ताच उदाहरण आहे. बिचारे सर्व आपल्या परिसरामध्ये अनेक जणांकडे जाऊन त्यांनी खूप प्रयत्न केले की आम्हाला त्रास होतोय, आम्हाला म्हणजे घरामध्ये झोपू देत नाही, खायचं असेल तर खाऊ देत नाही, अशी अवस्था आहे. मग मी सहज ते इथं आल्यानंतर माझ्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्यांनी विनंती केली, महाराज असं आहे, आम्हाला कळालं बाबा तुम्ही काही मारुतीरायांच्या कृपाआशीर्वादानं काही पाहत आहे. मी काहीच पाहत नाही, जे पाहत आहेत ते मारुतीराय आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये जा, त्यांना विनंती करा, ते तुमचं दुःखाचं निवारण करतील. नाही म्हणे, हा माझा जो पुत्र आहे, माझा मुलगा जो आहे, त्याला एक लेडीज आहे, ते पूर्णतः म्हणजे दिसायला इतका सुंदर 19-20 वर्षाचा मुलगा, परंतु त्याला जेवण करू देणार नाही, स्नान वगैरे नाही, एवढी परिस्थिती बिकट की पाहायचंच काम नाही त्याची. अशी अवस्था यायचा. ह्या इथं मारुतीरायांच्या त्या गेटला धरून तू सोड असं मोठमोठ्यानं आरडायचा आणि तू काहीच करू शकत नाही असं म्हणून मोठमोठ्यानं आरडायचा. तिची बहीण आली, ती बहिणीनं त्या केस वगैरे सोडायची, मोठ्यानं आरडायचे. अशी अवस्था होती. याच कालच्या 1 वर्ष पूर्ण व्हायला लागले. गेल्या पौर्णिमेला योगायोगाने ते आले आणि इथं बसले होते. ते जे दुःख त्यांचं होतं बिचाऱ्यांचं की बस पाहायचंच काम नाही, ते रडत होती आई, ते लेकरं तसे होते. आणि अशा अवस्थेमध्ये ते इथं असताना मग मला त्यांच्या आईने सांगितलं, भाऊ बघा ना म्हणे कसं करता येते. तेव्हाच मग मी एक जे गुरुवर्य हरिओम अप्पांनी जे मंत्र साधनेचे जे वसा दिला होता त्या साधनेच्या अंतर्गत मी म्हटलं प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून मी एक तांब्या घेऊन पाणी घेऊन त्यांना ते पाणी पाजावं किंवा ते पाण्याचा शिपकाऱ्या मारून जरा काही शुद्ध आली तर अशी विचार करण्यासाठी मी जेव्हा समोर गेलो त्या मुलांनी डायरेक्टली येऊन माझ्या गळ्याला धरलं. आणि गळ्याला धरल्यानंतर जे इथं माझे आपल्या परिसरातील छोटे छोटे जे गुरुबंधू आहेत ते विचारांनी धरलं ताबडतोब आणि त्यांनी मग त्याला बाजूला काढून मारुतीरायांच्या समोर इथं आणलं. आणि आणल्यानंतर जेव्हा तो समोर पडल्यानंतर असा आरडायला लागला मोठमोठ्याने, सोड म्हणून. मग त्यावेळेस त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी मग प्रयत्न केला, त्याला थोडंसं पाणी पाजलं वगैरे. आणि मारुतीरायांचा जे सिंदूर आहे त्याच्या कपाळाला लावल्यानंतर स्तब्ध होऊन पडला.
स्तब्ध होऊन पडल्यानंतर मग त्याची आई म्हणते हे असं दररोजच चाललेलं आहे म्हणायची. तर ते बिचारे 1 वर्ष कंटिन्यू दररोज न चुकता इथे यायचे, सकाळी यायचे, संध्याकाळी यायची. मारुतीरायांच्या आरतीचा टाईम संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान आरती होते. आरती झाल्यानंतर हनुमान चालीसेचा पाठ असतो आणि पाठ झाल्यानंतर मग सर्वांना प्रसाद वगैरे देऊन मग आपली इथं दररोजचा हा नित्यक्रम आहे, सकाळी आहे. तर मग ते आरतीला थांबायचे. आरतीमध्ये त्यांना खूप त्रास व्हायचा, परंतु मारुतीरायांचा प्रसाद घेतल्यावर मग ते शांत होऊन पुन्हा ते बिचारे दररोजचं जायचे. असा अहोरात्र त्यांनी 1 वर्षभर हा कार्यक्रम चालला. परंतु भगवंताने त्यांच्यावर कृपा केली. परंतु ते आता बिचारे आता सध्या त्यांना मी विचारलं घरी कुठे, ते म्हणे कोल्हापूरला कामाला गेले, आता सर्व व्यवस्थित आहे. म्हणजे असा अनुभव बरेचसे आज माझ्या जीवनामध्ये आता अनेक प्रकारे घडलेले आहेत. जिथं असं आता एक सांगायचं म्हणजे मारुतीरायांच्या कृपा आशीर्वादाने की चांगल्यापैकी रोगग्रस्त झालेले जे रोगी असतील एखादे पेशंट, ते परंतु मारुतीरायांच्या कृपा आशीर्वादाने इथे येऊन त्यांच्या कृपा छायेमध्ये आल्यानंतर त्यांनी कृपा केल्याने ते त्या दुःखातून निवारण, त्यांना मार्ग भेटला आणि दुःखातून ते निवारण झालेले आपल्याला असे अनेक म्हणजे बरेचसे आपल्याला पाहायला इथं भेटता येतं. आणि नाही म्हटलं तरी मी शनिवारी मंगळवारी असे काही जण भक्त येऊन शनी काही ना काही प्रश्न विचारून शनी आपल्याला ते दुःखातून निवारण करण्यासाठी मला प्रयत्न आम्हाला सांगा काय करावं, त्याच्यात काय केल्यानंतर कसं होईल असं विचारत असतात. मग ते आम्ही एक मध्यस्थी म्हणून शनी मारुतीराय आणि त्या बिचाऱ्याचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो कार्यक्रम आम्ही दररोज चालू असतो, असा दररोज आहे.